गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. निफाड तालुक्यातील रवळस व रवळस पिंपरी या गावातील ग्रामसेवकांपासून तर गट विकास अधिकाऱ्यांपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारी कामात अफरातफर, चुकीच्या पद्धतीने योजनांमध्ये हेरफेर, नागरिकांना योग्य वेळी योजनांची लाभ न होऊन देणे, सर्वसामान्य नागरिकांना धमकावण्यासाठी कायद्याचा गैरवापर करून त्यांना घाबरवणे आणि आपल्या मनमानी गथोल कारभाराचा सुसराट करून वैतागलेल्या जनतेला धारेवर धरण्याचा प्रशासकीय गैरप्रकार घेऊन समितीची पूर्ण टीम जिल्हा परिषद नाशिक येथे जिल्हा परिषदच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे दाखल झाली आहे. निफाड तालुक्यातील रवळस आणि रवळस पिंपरी ग्रामपंचायतमध्ये मागील अनेक महिन्यांपासून कुठल्याही पद्धतीचे सुरळीत नियोजन नसणारा प्रशासकीय कारभार चालू आहे. येथील ग्रामसेवक सरकारी योजना व निधी गावांमध्ये योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी असमर्थ ठरले. याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी सुद्धा ते कानकूच करतात. संपूर्ण वेळ कार्यालयात नसतात. हप्त्यातून फक्त 2च दिवस सदर कार्यालय उघडे असते. घरकुल योजनेत उघड भ्रष्टाचार झालेला आहे. मंजुरी आलेली नावे वगळून दुसरेच नावे घेण्यात आली आहे. आलेला निधी विकास कामासाठी पुरेपूर वापरलाच गेलेला नाहीये. याबाबत नागरिकांना कळलेही जात नाहीये व याबद्दल व्यवस्थित माहिती देण्यास सदर गट विकास अधिकारी यांच्यापासून इतर अधिकारी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे आतापर्यंत देत हे प्रकरण टाळत आले आहे. यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तात्काळ चौकशी लावून दोषी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी लवकरात लवकर निलंबित करा अथवा त्याची कायमस्वरूपात हकलपट्टी करा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. तात्काळ चौकशी लावण्यात यावी व त्याचा एक अहवाल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे देण्यात यावी अशी मागणी मांडण्यात आली आहे. यावेळी सामाजिक चळवळीतील नेतृत्व राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, समितीचे सल्लागार ॲडव्होकेट युवराज देवरे, समाजसेविका सविताताई आहेर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कल्पनाताई दोंदे, जनसेविका प्रणिता पाटील, नाशिक पूर्वाध्यक्ष कीर्तिताई उदावंत, नाशिक शहरोपाध्यक्ष शेफालीताई शर्मा, जनसेविका रागिणीताई आहेर, कुशारेताई, मायाताई खोडवे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले, सचिव दिनेश झुटे, नाशिक उपाध्यक्ष कलाध्यक्ष संजय बलकवडे, शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ, राष्ट्रपती पदक विजेते व उपाध्यक्ष तुकाराम हांडगे, जनसेवक अजय भाऊ चव्हाण, तालुका उपाध्यक्ष बिस्मिल्ला खान, संघटक श्याम डावरे, अमोल पवार, बाळासाहेब कडभाने आदी उपस्थित होते. रवळस ग्रामपंचायत, या रवळस ग्रामपंचायतीमध्ये मागच्या 2 वर्षापासून, आता तिथल्या नागरिकांचं हे म्हणणं आहे, तिथं ते राहतात, मागच्या 2 वर्षापासून तिथे गावाच्या विकासाबाबतीत कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. आलेल्या निधीचं कुठल्या पद्धतीने ग्रामपंचायतीने वापर केला हे सुद्धा आत्तापर्यंत गट विकास अधिकारी किंवा सरपंच असू द्या, विस्तार अधिकारी असू द्या, या लोकांनी तिथं आतापर्यंत स्पष्ट नाही केलं. आणि एक लज्जास्पद गोष्ट आहे प्रशासनासाठी की एक जो तरुण मुलगा गावातला, ह्या मुलाने ह्या सर्व गोष्टी कायद्याप्रमाणे होत आहेत का नाही, राज्य सरकारच्या आलेला निधी हा ग्राउंडवर पोहोचतो की नाही, तळागाळातली कामं होत आहेत की नाही, यावर एक प्रामाणिक आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. आणि हा आवाज उठवला असताना त्याने अतिशय व्यवस्थितरित्या तिथं सांगितलं होतं की आमच्याकडे रवळस ग्रामपंचायतीमध्ये आलेला निधी तुम्ही कुठल्या पद्धतीने वापरलेला आहे याची मला माहिती द्या. तर हा माहिती अधिकार मला वाटतं त्या युवकाने टाकलेला होता ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याला ती खरी माहिती न देता त्याच्यामध्ये बनावटी माहिती त्याला देण्यात आली. खरी माहिती आत्तापर्यंत त्याला भेटली नाही. आणि त्या तरुणाने काही गडबडीमध्ये आणि थोडासा तो विचलित झाला होता, या स्वरूपामध्ये तिथल्या ज्या काही महिला ग्रामसेवक आहेत, ह्या ग्रामसेवकांचं जे ऑनलाईन तक्रार आहे, ही तक्रार करताना त्याच्याकडनं एक चुकीचा शब्द त्याच्यामध्ये घाईगडबडीमध्ये वापरला आहे. तर प्रशासन किती निष्ठुर आहे याचं हे समोर आपलं उदाहरण आता हे दिसूनच येते. का या ग्रामसेवक, सरपंच आणि तिथले जे आहेत अधिकारी, ह्या लोकांनी तो एक चुकीचा शब्द वापरून त्या मुलावर गरज नसताना गुन्हे दाखल करायला लावले आणि त्या मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला घाबरून गावातल्या कुठल्याही व्यक्तीने किंवा नागरिकाने आवाज उठू नये अशी या पद्धतीने त्यांनी रचना केलेली आहे असं मला वाटतं. परंतु ज्या वेळेस हा मुद्दा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे आला, तर पुन्हा एकदा आता याला आम्ही सुरुवात केलेली आहे. ती सुरुवात अशी केलेली आहे का गावातील एका महिलेच्या नावाने माहिती अधिकार टाकलेले, गावातल्या एका महिलेच्या नावाने माहिती अधिकार टाकून सुद्धा आत्तापर्यंत माहिती अधिकारामध्ये झालेल्या कामांची पूर्ण माहिती त्याला भेटलेली नाही आहे. अजूनसुद्धा उडवडीची उत्तरं चालू आहेत. तिथले जे गट विकास अधिकारी आहेत, कदाचित काय तुकाराम जातो काय
हां, तर त्या गट विकास अधिकाऱ्यांशी मी 2 वेळेस फोनवर बोललो. दोन्ही वेळेस त्यांची उडवाउडीचे उत्तर होते. आमच्या उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत रोहिणी वाघ, या स्वतः तिथे कार्यालयामध्ये 3 वेळेस गेलेल्या आहेत, परंतु 3 वेळेमध्ये त्यांना पुरेसा वेळ त्यांनी दिलेला नाही आहे. आता ह्या सर्व तक्रारी ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीच्या सर्व तक्रारी आम्ही जिल्हा परिषदचे जे मुख्य अधिकारी आहेत यांच्याकडे आता मांडणार आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो. तसं पण मागे आमच्याकडे एक आता जे विभागीय आयुक्त आहेत, विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांना सक्त पद्धतीने सांगितलं होतं, स्ट्रिक्ट पद्धतीने, की हा जो ग्रामपंचायतीचा होणारा जो अनधिकृत कामांचा जो भ्रष्टाचार, त्याचा जो लोकांवर जो रवळस निफाड तालुक्यातील रवळस गावातील महिला ग्रामसेवक यांची तक्रार देण्यासाठी CO मॅडमला निवेदन देण्यासाठी आम्ही झेडपी येथे आलेलो आहे. तर ग्रामसेवक या हप्त्यातून 2 ते 3 दिवस उपस्थित राहतात. त्या गावामध्ये जो काही निधी आलेला आहे तो निधीचा उपयोग हा पुरेपूर होतो का नाही, गैरवापर होतो याची पण शासनाला कुठल्याही प्रकारची काही माहिती नाही. माहितीचा अधिकारानुसार 2-3 महिन्यापूर्वी माहितीचा अधिकार पण टाकलेला आहे. त्यात पण एसमराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल भागवत, निफाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.